माननीय मनोजदादा जरांगे पाटील 10 तारखेला उपोषणाला बसलेले आहेत। परंतु या सरकारला मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या मसुद्यावर जे 9 तारखेला अधिवेशन घेतो म्हणले होते ते अधिवेशन न घेतल्यामुळे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। मायबाप सरकार, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, मराठ्याचा अंत पाहू नका। हा शांततेत आंदोलनाचा लढा आम्ही इथपर्यंत घेऊन आलो। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आहे। परंतु सरकारमधील काही भांडगुळ इतर पक्षातले नेते फोडून त्याच्याकडे माणसं ओढण्यामध्ये दंग आहेत, पण मराठ्याच्या या आरक्षणाच्या प्रश्नावर त्याला बोलायला वेळ नाही। यदा कदाचित आमचा नेता मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या तब्येतीची काळजी जर सरकारने नाही केली तर हे मराठ्याचे थवे आणि आगेमहूळ या सरकारला शांत झोपू देणार नाही आणि जागा सुद्धा राहू देणार नाही, एवढी खबरदारी देतो मी। मनोजदादा जरांगे पाटलाच्या तब्येतीची काळजी इतर आमच्या सर्व मराठा समाजाला आहे तशी सरकारने घ्यावी आणि सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये तात्काळ लवकरात लवकर अधिवेशन बोलवावं आणि जे शब्द दिलेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वाशीमध्ये दिलेला शब्द सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि त्यांचे सहकारी सरकार यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा मराठ्याची गाठ आहे, एवढंच बोलतो। आता जे जरांगे दादा पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिला होता की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि जे GR काढायचा होता की त्यांनी सांगितलं होतं की बाबा सगळं सगळे सोयरे सगळ्यांनाच मिळणार आणि त्यानुसार त्यांनी जे GR लागू करणार होते ते केला नाही आणि अधिवेशनात ते करणार होते अधिवेशन लावायचं तर ते अधिवेशनाच्या जागी दुसरे पक्षातले नेतेच जमा करायला लागलेत, पण मराठा आरक्षणावर काय त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। त्यासाठी आज आम्ही वसमत शहरामध्ये जे शांततेमध्ये वसमत बंदीचा ललकार पुकारलेली आहे, पण जर उद्या कदाचित काही जरांगे पाटलाला झालं तर याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्र सरकारची राहील हे आम्ही इथं सांगायलो।